नमस्कार, मी निर्मला. तुमचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपण आज 32 चेस्टसाठी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. तर मी इथं आपण त्याच्यावर 32 चेस्टची मापे टाकणार आहे. तर इथं मी फोटो दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजची उंची या पद्धतीने टाकून घ्यायची. तर मी उंची 13 इंच घेतली, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवलेला आहे. आपण उंचीवर एक बॉक्स करून घेतला. आता इथं शोल्डर टाकायचं. तर तुमच्याकडे ब्लाऊजचं या फोटो दाखवल्याप्रमाणे तुम्ही शोल्डरचा माप टाकून घ्यायचं आहे. तर मोंढा मी इथं घेतला 5.5 इंचाचा. आता इथं आपल्याला घडी टाकायची आहे. तर फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने घडी मोजून घ्यायची आणि त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन मिळवून घ्यायचं आणि मोंढा घेतला 1.5 इंचाचा. गळा रुंदी 2.25 इंचाची, पुढचा गळा 6.5 इंचाचा. तर आपण इथं बॉक्स आखून गोल शेप देऊन घेऊ कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगला. अर्धा इंच डाऊन करून मी तिथं मोंढा डाऊन करून घेणार आहे, आपल्याला झोळ वगैरे पडू नये पुढल्या भागाला. आता मी इथं योकपट्टीचं माप टाकून घेतलं 2.5 इंचावर. आता आपण 1.5 इंचावर योकपट्टीला शेप देऊन घेऊ. तेव्हा फोटो दाखवल्याप्रमाणे मी इथं कटोरी मोजून घेतली आणि कटोरीचं माप टाकलं. कटिंग करून घेऊ. आता तर मी इथं सर्व पार्ट कटिंग करून घेतले. आता आपण कटोरी वाढवून घेऊ. तर मी इथं दुसऱ्या पेपरवर खालच्या साईडनी बघा, आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर आपल्याला ते कापड शिल्लक राहीन असा पेपर ठेवून घ्यायचा आहे. तर मी जशी आहे तशी कटोरी आखून घेतली. आता दोन्ही साईडनी आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहे आणि याचा मध्य काढून घ्यायचा आपण आणि तिथून आपण 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि दोन्ही साईडला अर्धा इंच वाढवून सर्व पॉईंट जोडून घ्यायचे. तर आपली इथं कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेतली. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपण आता हिला कट करून घेऊ कटोरीला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आपण आता इथं पाठीमागचा जो आपला भाग आहे त्याचा गळा काढून घेऊ आपण. तर मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंचाची ठेवली आणि मागचा गळा जो आहे तो 10 इंचाचा. आता आवडीनुसार गळा घ्यायचा. तर मी इथं गोल गळा टाकला. आता आपण आपले पार्ट तयार झाले. योकपट्टी 1.5 इंचानी वाढून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण कापडावर शिलाई करू त्यावेळेस. आता इथं मी बाहीची कटिंग करणार आहे. आता फोटोत दाखवल्याप्रमाणे बाहीची अशा पद्धतीने मोजून घ्यायचं शोल्डरपासून बाही. आणि मी इथं बाहीच्या उंचीनुसार आखून कटिंग करून घेतली पेपरची. आता इथं दंड घेर टाकून घ्यायचा. 2.5 इंचावर मी एक पॉईंट घेऊन रेष मारली. आता दंड घेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचा, जो आपला मोंढा राहणार आहे, आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा.
अगदी कमी वेळात आपण पेपर कटिंग करू शकतो। आता हा व्हिडिओ जो आहे तो 10 मिनिटांमध्ये आपण ही पेपर कटिंग करू शकतो। आता हा व्हिडिओ जो आहे तो आपण फास्ट बनवलेला आहे, त्याच्यामुळं तो आपल्याला 5 मिनिटांमध्ये तयार झाला, पण खरं हा व्हिडिओ 10 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।